श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 33. भास्कर शास्त्री श्रीपादांचा एक महान साधक. शंकर भट्टाने श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथाची रचना 2 पद्धतीने केली आहे. शंकर भट्टाच्या आयुष्यातील सन 1336 ते 1353 एवढा 17 वर्षांचा भाग आपल्याला माहित आहे. सन 1340 ते श्रीपाद श्रीवल्लभ गुप्त होईपर्यंतच्या म्हणजे सन 1350 या 10 वर्षात शंकर भट्टास श्रीपाद श्रीवल्लभांचा प्रत्यक्ष सहवास कुरवपूर येथे घडला. या 10 वर्षांतील 1 वर्ष 1349-50 दरम्यान श्रीपादांनी शंकर भट्टास पिठापूरला पाठवले. म्हणजे 9 वर्षांचा प्रत्यक्ष सहवासाचा काळ सोडला तर उरलेल्या 8 वर्षात शंकर भट्ट पूर्णपणे प्रवासात होते. श्रीपादांच्या प्रत्यक्ष सहवासातील अनुभव व प्रवासात श्रीपादांचे जे जे कृपांकित भक्त भेटले त्यांच्याकडून ऐकलेले श्रीपादांचे अनुभव, लीला अशा 2 प्रकारच्या स्रोतांद्वारे शंकर भट्टाचा चरितामृताचा मसुदा अंतिम झाला. शंकर भट्टाने पिठापूरहून परत आल्यावर चरितामृताची रचना अंतिम केली व चरितामृत श्रीपादांना ऐकवले. श्रीपादांनी त्यास आनंदाने मान्यता दिली आणि स्वतःच्या पादुका आशीर्वाद स्वरूपात शंकर भट्टास देत श्रीपाद श्रीवल्लभ 1350 सालच्या अश्विन वद्य द्वादशीला गुप्त झाले. शंकर भट्टाच्या प्रवासाची सुरुवात झाली आणि पहिले भेटले ते वृद्ध तपस्वी कन्याकुमारीच्या मरुत्वमलई गुहेत व प्रवासाच्या शेवटी भेटले ते श्रीपादांचे पिठापुरातील सुहृद, मदुराईतील सिद्धवरेण्य, कानिपाकम मधील तिरुमलदास, पळणी क्षेत्रात पळणीस्वामी, सुबैया तांत्रिक, बंगारप्पा हे आणि अजून काही श्रीपाद कृपांकित शंकर भट्टास भेटले. यातील अजून एक महात्मा म्हणजे प्रकाशम जिल्ह्यातील त्रिपुरांतकेश्वरचे भास्कर शास्त्री. हे भास्कर शास्त्री चरितामृत रचनेत महान का आहेत तर त्यांनी शंकर भट्टास श्रीपाद श्रीवल्लभांनी पिठापूर सोडल्यानंतर ते श्रीपाद श्रीवल्लभांचे कुरवपुरात आगमन असा 4 वर्षांचा म्हणजे 1336 ते 1340 असा श्रीपादांचा प्रवास शंकर भट्टास समजावून सांगितला. अध्याय 40 मध्ये शंकर भट्ट धर्मगुप्तासह या भास्कर शास्त्रींकडे त्रिपुरांतकेश्वरला पोहोचतात. ते मूळचे पिठापूरचेच रहिवासी, कुक्कुटेश्वरांची पत्नी श्री राजराजेश्वरी देवीचे उपासक. पिठापूरला पादगया क्षेत्रात कुक्कुटेश्वरांच्या गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला श्री राजराजेश्वरी देवी आहे. श्रीपादांच्या आज्ञेनुसार भास्कर शास्त्री पिठापूर सोडून त्रिपुरांतकेश्वर क्षेत्रात कदंब वनातील तळ्यात श्री राजराजेश्वरी देवी व टेकडीवरील श्री त्रिपुरांतकेश्वर स्वामींच्या सेवेत असतात. ते शंकर भट्टास श्रीपादांच्या पिठापुरातील काही लीलांच्या अनुषंगाने अध्यात्मातील काही गहन विषय समजून सांगतात. श्रीपादांच्या सुवर्ण पादुका हिरण्यलोकात जाऊन नंतर सुवर्ण पिठापुरात प्रतिष्ठापित होणे, महासंस्थान, राजराजेश्वरी कार्यपद्धती, अंबिकेचे त्रिपुर भैरवी स्वरूप, भेदभाव न करता सर्वांना दीक्षा देणे, श्रीपादांचे अनघादत्त स्वरूप, श्रीपादांची बापनाचार्य अप्पलराज नरसिंहवर्मा व्यंकटप्पया श्रेष्ठी कुटुंबावरील पिढ्यानपिढ्या कृपा, श्रीपादांनी कोणत्या परिस्थितीत पिठापूर सोडले, मत्स्य अवतार, श्रीविद्या उपासना, श्रीपादांचे व्यंकटेश्वर स्वरूप, श्रीपादांचे विराट स्वरूप, राजराजेश्वरी महिमा, चरितामृत महिमा, श्रीपादांचे जन्मस्थान, सुवर्ण पिठापूर, काशी पंचकोश यात्रा, श्रीपादांनी हनुमंताला दर्शन, आशीर्वाद आणि आदेश देणे, माणिक प्रभू, वेंकुशाह, शंभल प्रांत, गोकर्ण महाबळेश्वर, श्रीपादांचे श्रीशैल्यातून कुरवपूरला आगमन असं सविस्तर रीतीने भास्कर शास्त्री शंकर भट्टास समजावून सांगतात. 1336 साली कानिपाकम येथे तिरुमलदास शंकर भट्टास श्रीपादांच्या जन्माच्या आधीपासून ते श्रीपाद 16 वर्षांचे होईपर्यंतचा तपशील शंकर भट्टास समजावून सांगतात. हे सन 1320 ते 1336. 1348 साली भास्कर शास्त्री
त्रिपुरांतकेश्वर येथे शंकर भट्टास श्रीपादांनी 16व्या वर्षी पिठापूर सोडल्यापासून ते श्रीपादांचे कुरोपुरात आगमन होईपर्यंतचा तपशील शंकर भट्टास समजावून सांगतात. तर कुरोपुरातील श्रीपादांचे 10 वर्षांचे वास्तव्य तर शंकर भट्टाने श्रीपादांच्या प्रत्यक्ष सहवासातून अनुभवलं आहे. अशी ही श्रीपादांच्या चरितामृताची जडणघडण व त्यानिमित्ताने समजलेले श्रीपाद श्रीवल्लभ कृपांकित भास्कर शास्त्री. आज माघातील गुरुवारी श्रीपादांनी अचानक का लिहून घेतले हे तेच जाणोत. काल त्यांनी चरितामृताचे ताम्रपट दाखवले आणि आजच्या तिथीला साईबाबा पहिल्यांदा शिर्डीत आले हे दाखवण्यासाठी गुरुस्थान नंदादीपासह दाखवले. हे सर्व संदर्भ चरितामृतातील 45व्या अध्यायाशी जोडलेले आहेत, ज्याचा मुख्य गाभा हा हनुमंत भेट व साई अवतार संकल्प नियोजन असा आहे. हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.